श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. सर्वांची तयारी चालू असते. पौर्णिमा म्हणजे अगोदरपासूनच आपली तयारी चालू असते. म्हणजे आपण पारायण सुरुवात करतो, नामस्मरण सप्ताह सुरू करतो, कुणी दानधर्म करतं. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये गुरु संतुष्ट होतात का? रामदास स्वामींनी खूप सुंदर गुरुबद्दल माहिती सांगितली आहे. ती काय आहे हे जाणून घेणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पारायण, नामस्मरण, दानधर्म, व्रत, होम सर्व काही करून व्यर्थ होईल. कारण गुरु म्हणजे एक पुस्तक नाहीत, ते अनुभवले जातात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. आपण पारायण करतो, नामस्मरण करतो, दानधर्म करतो, होम हवन, तीर्थयात्रा, रक्तदान सुद्धा करतो, पण त्यांचं आपल्यावर प्रेम यापेक्षा 1000 पटीने अधिक असतं. ते फक्त वाचवत नाहीत, तर ते आपल्या अंतर्मनापासून जवळ घेतात. रागवत नाहीत, पण समजावतात. तुम्ही म्हणाल कसे समजावणार? वेगवेगळे अनुभवामधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून. प्रत्येकांना प्रत्येक वळणावर अनुभव आलेले आहेत. निश्चितच ते गुरुमुळंच. आपण कितीही चुक्या केल्या तरी त्यांच्या कृपेचा ओलावा कमी होत नाही. संकटात फक्त मदत करत नाही, तर त्या संकटामागचं शिकवण आपल्याला कळवतात. ही चूक झाली आहे हे स्पष्ट दाखवतात, पण दोष लावून नव्हे, प्रेमाने समजावून. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा ते नवीन मार्ग दाखवतात, जो आधी कधी दिसलाच नव्हता. आणि आपल्याला वाटतही नाही की ते काम मी करू शकेन किंवा ते माझ्याच्याने होईल. पण खरंच आपण ते करत नाही, तर ते स्वतः गुरु आपल्याकडून करून घेतात. गुरुचं अस्तित्व म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, तर प्रत्येक दिवसातला संपर्क. तो जाणीव करून दिल्यावर आयुष्य बदलून जातं. चला तर मग ऐकूया समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या गुरूंच्या चरणी काय स्तवन केले आहे. आणि ह्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे. जे आपल्याला समजणं त्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग तुमची गुरुपौर्णिमा पूर्णपणे पूर्णत्वास न्या. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश, दासबोधातील श्लोक आणि त्यांचे अर्थ देखील आम्ही सांगत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया. आपण अगोदर शारदा स्तवन, गणपती स्तवन सगळं बघितलेलं आहे. तर आता यामध्ये गुरुस्तवन आहे. स्वामी बोलतात, ईश्वराच्या निश्चय अंगाचे, ज्ञानमय स्वरूपाचे किंवा गणपतीचे वर्णन झाले. ईश्वराच्या चंचल अंगाचे, शक्तिमय स्वरूपाचे किंवा शारदेचे वंदन झाले. श्री समर्थ आता श्री सद्गुरूला वंदन करतात. स्थलकालच्या मर्यादेत वावरणाऱ्या विश्वाला परमात्मा आत बाहेर व्यापून आहे हे खरे, पण तेवढ्याने तो संपत नाही. या विश्वाने जर परमात्मा संपला तर अनंत राहणार नाही. व्यक्ती आणि विश्व यांना व्यापून तो शिल्लक उरतो. तो किती शिल्लक उरतो हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही. असे ते कल्पनातीत आणि अनंत परमात्मा स्वरूप म्हणजे सद्गुरू होय. परमात्मा कसा आहे हे माणसाला कधीच सांगता आले नाही, पण त्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्या वाचून त्यांना चैन देखील पडलं नाही. दृश्य विश्वामधील सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी इत्यादी अत्यंत विशाल वस्तूचा दाखला घेऊन मानवी बुद्धी त्या अनंताला कळविण्याची खटाटेप करतो. ती धडपड तोडकी पडते. अर्थात परमात्मा स्वरूप कसे आहेत हे सांगण्याची धडपड करून हार खाल्ल्यावर त्यांचे वर्णन करता येत नाही, हे त्यांचे वर्णन होय असे म्हणून थांबावे लागते. या समासात हीच गोष्ट श्री स्वामी समर्थांनी सुंदर रीतीने समजावली आहे. आता सद्गुरूचे स्तवन करायचे. पण श्री समर्थ म्हणतात की सद्गुरूंच्या रूपाला माया स्पर्श करू शकत नाही. आपण सगळे ज्ञानमायेच्या कक्षेतील असते, त्यामुळे सद्गुरू स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते. म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. श्रुती ही आत्मविद्येची आई आहे. परमात्मा स्वरूपाचे वर्णन करण्याचा तिने प्रयत्न केला, पण अखेर ती स्वरूप कळत नाही. ते असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली. तेथे आपल्यासारख्या मूर्खांची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करील बरे? सद्गुरू स्वरूपाचा विचार मला कळत नाही, म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. मी समर्थ प्रार्थना करतात की हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. मायेच्या सहाय्याने सद्गुरूंचे वर्णन, सद्गुरूंची स्तुती करावी अशी खरोखर अशक्य आशा मी धरली. ती सफल होण्यास
माया मदत करील असा भरवसा मला होता, पण तो फोल ठरला. मग इतकेच सांगतो की अहो सद्गुरू स्वामी, तुम्ही असेल तसे असा. मायेच्या बळाची मदत घेऊन तुमचे स्तवन करावे अशी मनापासून इच्छा होती, पण तुमचे नाव काढल्याबरोबर माया लाजली आणि मागे सरली. मग आता काही करता येईना. हे सगळे खरे आहे, परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याप्रमाणे अनाकलनीय सद्गुरु आहे, स्वरूप तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन. जशी त्यांची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्यांचे चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूंची वंदना करतो. विश्वाला भरून आणणारा, विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष, मोक्षाची विजय पताका आणि दीनांचा मित्र असा जो सद्गुरू, त्याचा जय जयकार असो. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो, त्याप्रमाणे सद्गुरूंचा अभयहस्त ज्यांच्या मस्तकी राहतो, त्याची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावरच असलेल्या या अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो. सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो हे खरे, पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र होते आणि पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो. सद्गुरू स्वामी राजा तसा नाही. अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो, त्याचा ठाव ठिकाणा साफ नाहीसा करतो. त्यामुळे जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही, तसे सद्गुरूच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही. किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर तीच गंगा बनते. मग तिला गंगेतून वेगळी काढायचे म्हटले तरी कधीच वेगळी होणार नाही. गंगेला मिळवण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट व संगती होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो, पण सद्गुरूंची गाठ पडली की तो लगेच तद्रूप होतो. त्याला सद्गुरूचा अधिकार येतो. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाही, पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा की शिष्याला गुरुपद प्राप्त होते. सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही, म्हणून परीसाची उपमा सद्गुरूला लागू पडत नाही. सद्गुरू सागरासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. सागराचे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांतकाळी तो नसतो, म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू मेरू पर्वतासारखा आहे असे म्हणावे तर योग्य नाही. मेरू अचेतन आहे, कठोर दगड आहे, पण सद्गुरू तसा नाही. तो सचेतन आहे, त्याचे अंतःकरण कोमल आहे, तो दीनदयाळ आहे, म्हणून ही उपमा उणी पडते. भाविकांनो, सद्गुरूंबद्दल सांगावे तेवढे कमी आहे. तुम्ही पण पावलोपावली स्वामी समर्थांचे अनुभव अनुभवत असता. ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला येऊन मदत करतात, तुम्हाला संकटातून तारतात. जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते त्यातून देखील ते सुद्धा काढतात. ज्याची कधी कल्पना केली नाही की तो पद मला प्राप्त होईल, ती नोकरी प्राप्त होईल, किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्याची आपण पात्रता पण नसते. पण म्हणतात ना, सद्गुरू सारखा आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरूंबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. रामदास स्वामी अजून सद्गुरूंबद्दल काय बोलतात हे आपण पुढील भागात पाहूया. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि इतर भाविकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला स्वामी समर्थांचे बोल कसे वाटले. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.